Mass Intentions, Soul of Leo and Severin Fernandez by Vijay, Jerome and Lina. Soul of Mrs. Costes Narona by Mario. Soul of Thomas and Teresa D'Souza by Family. Soul of Teresa D'Souza by Mary Machado. Thanksgiving to Saint Jerome by Michael Rosario. Soul of Rita and Ignatius by Michael Rosario. Soul of Venu Colgate and Monica Rosario by Michael Rosario. Soul of Bendy Pillai by Angeline Samuel Pata. Soul of Peter Menezes by Godwin Menezes. Thanksgiving to Jesus by Audrey Gonzalez. Soul of Greta and Peter Gonzalez by Sandra Jacinto. For the good health of Roy family by Milton Roy. Soul of Luis D'Souza by Milton Roy. Thanksgiving to Saint Jerome and Our Lady of Fatima by Gloria and Sinoy. Soul of Joseph D'Souza by Gloria and Sinoy. Soul of Paul and Monty Fernandez, 10 months mass by Roger Fernandez. Soul of Carlo Fernandez by Jonita Fernandez. Soul of Palpitin Logo by Jonita Fernandez. Soul of Gordon Pereira by Pereira family. To the soul of family members by Pereira family. Soul of family members by Costes family. Soul of family members by D'Souza family. Soul of Greta and Peter Gonçalves by family. Soul of Luis D'Souza by Boniface and Dorothy D'Souza. Soul of Dominic Diaz by Alex and family. Thanksgiving to God by Anthony Roy Chettiar. For the soul of Dad, 5th death anniversary mass by Nena Hendrik D'Souza. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय मित्रांनी भगिनींनो, प्रार्थना आणि सत्कृत्य यांची सांगड घातली तर देव संतुष्ट होतो. फक्त प्रार्थना करून कोणी देवाच्या नजरेत नीतिमान ठरत नाही, तर आपलं अंतःकरण हे शुद्ध असायला हवं. आपले इतरांबरोबर चांगले संबंध असायला हवे. आपण आपल्या जीवनाद्वारे, शब्दाद्वारे, कृतीद्वारे ख्रिस्ताची साक्ष आपण दिली पाहिजे, असं प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगत आहे. आणि तशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी आपण याविषयी प्रार्थना करूया. माझ्या प्रिय मित्रांनो, याविषयी सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावे, म्हणून आपल्या हातून घडलेल्या पापाचे आपण स्मरण करूया. सर्वशक्तिमान परमेश्वर, तुम्हा बंधू भगिनीचा मी कबूल करतो. कल्पना मी शब्दाने मी माझा माझा
सर्व समोर परमेश्वर आम्हाला दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेऊ. सोम्या देवा आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ परमेश्वरा, सर्व चांगल्या गोष्टींचा तू उगम आहेस. आमच्या अंतःकरणात तुझ्याविषयी प्रेम निर्माण कर. आमची श्रद्धा वाढव. तुझी कृपा दृष्टी आम्हाला सतत राहू दे. तू आम्हाला दिलेली वरदाने आम्हापाशी कायम ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सहभागात जिवंत राहणारा राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो.
Thanks be to God. याकोबाचे पत्र यातून घेतलेले आजचे पवित्र वाचन. प्रत्येक उत्तम दिंडी आणि प्रत्येक पूर्णदान वरून आहे, ज्याला विकार नाही आणि जो फिरणाऱ्या छायेत जात नाही, अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते. आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथमफळ व्हावे म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्य वचनाने जन्म दिला. सर्व मलिनता आणि उचंबळून आलेले दुष्टभाव सोडून तुमच्या आत्म्याचे दान करण्यास समर्थ असे दुरावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध आणि निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा आणि विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे आणि स्वतः जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे. हा प्रभूचा शब्द आहे.
प्रभू म्हणतो, स्वर्गात उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ही भाकर जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. प्रभु तुम्हाबरोबर असो. आपली शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. परुशी आणि यरूशलेमहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून येशूकडे आले. त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अस्वच्छ म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते. यावर फरिश्यांनी आणि शास्त्र्यांनी त्याला विचारले, आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाही? त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्हा डोंग्याविषयी यशाने चांगला संदेश ठेवला आहे. तो असा, हे लोक ओठाने माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता आणि माणसाच्या संप्रदायाप्रमाणे चिकटून राहता. त्याने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, तुम्ही सर्वजण माझे ऐका आणि समजून घ्या. बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करेल असे काही नाही, तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात, जाल करणे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात आणि माणसाला भ्रष्ट करतात. प्रभूचे शुभवर्तमान. ख्रिस्ताने जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो, राज नावाचा एक निश्चितला मनुष्य होता. एका कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावरती तो कामाला होता. तो दररोज मिसाला यायचा, प्रार्थना करायचा, रोजरी करायचा आणि जेव्हा कधी नवीन सुरू असतील चर्चमध्ये तेव्हा तो नवीन देखील करायचा. लोकांच्या नजरेमध्ये राज हा एक नीतिमान माणूस होता. तो पवित्र जीवन जगतो असं सर्वजणांना वाटायचं. आणि एक दिवस अशी बातमी आली की राजला अटक करण्यात आलेली आहे. राज ज्या कंपनीमध्ये कामाला होता तेथे त्याने काहीतरी पैशाचा घोटाळा केलेला होता, म्हणून त्याला अटक झाली. आणि हे जेव्हा लोकांना कळलं तेव्हा त्यांना खूप धक्का बसला, आश्चर्य वाटलं की जो माणूस दररोज मिसाला जातो, प्रार्थनामय जीवन जगतो, रोजरी करतो, बायबल वाचन करतो, तो माणूस असा कसा वागू शकतो? माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो,
जो माणूस प्रार्थना करतो तो माणूस नीतिमानच असेल असं नाही. जो माणूस दररोज मिसाला येतो ख्रिस्त शरीर स्वीकारतो याचा अर्थ असा नाही कोणी तो देवाच्या नजरेमध्ये नीतिमान असेल. नीतिमान बनण्यासाठी आपल्याला प्रार्थने बरोबरच सत्कृत्याची जोड देणं गरजेचं आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकलं की मोशे इस्रायल लोकांना सांगतो की देवाने जे नियम दिलेले आहेत, आज्ञा दिलेल्या आहेत त्याचं तुम्ही पालन करा आणि त्या नियमामध्ये अधिक काही घालू नका. तर जेवढे नियम दिलेले आहेत, आज्ञा दिलेल्या आहेत तेवढे तुम्ही पाळा. त्यापेक्षा कमी काही करू नका. तर ते जे नियम आहेत, आज्ञा आहेत तशाच्या तशा पाळा. म्हणजे जगाला समजेल की तुम्ही देवाचे लोक आहात. आणि आजच्या शुभारंभात आपण ऐकलं की प्रभू येशू ख्रिस्त शास्त्राने मनुष्य यांचा निषेध करतो. त्यांच्याशी तो असहमत आहे कारण त्यांची शिकवण ही वेगळी होती. शास्त्री आणि मनुष्य यांनी मोशेने जे नियमशास्त्र दिलेले होते त्या नियमशास्त्रामध्ये जे नियम होते, रूढी परंपरा विधी होत्या, त्याहीपेक्षा त्याने काहीतरी ॲड केलेलं होतं. म्हणजे त्यांनी स्वतःचे नियम त्याच्यामध्ये घातलेले होते आणि ते नियम धार्मिक विधी लोकांना पाळण्यासाठी ते सांगत होते. आणि यामुळे लोकांना धर्म पाळणं खूप कठीण जात होतं कारण हे नियम विधी मोशेकडून आलेले नव्हते तर ते शास्त्रीय मनुष्य यांनी नियम केलेले होते. आणि कशासाठी केलेले होते? स्वतःच्या गौरवासाठी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ते सर्व नियम पाळत होते. हा सर्व दिखाऊपणा होता. त्यांना असं वाटत होते की हे नियम पाळणे म्हणजे देव संतुष्ट होतो, पण तसं नव्हतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याशी असहमत होता. दुसरं कारण म्हणजे शास्त्रीय मनुष्य यांनी धार्मिक विधी, नियम, रूढी, परंपरा यांना खूपच महत्त्व दिलेलं होतं. आणि जे चांगली मूल्य होती, प्रेम, दया, क्षमा, शांती, यांचं त्यांनी पालन केलं नाही. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त त्यांचा निषेध करतो. माझ्या प्रिय बंधू, शास्त्री आणि मनुष्य हे जे काही धर्माचे जे नियम होते, विधी होते ते पाळत होते, पण देवाच्या नजरेमध्ये ते नीतिमान नव्हते. पवित्र जीवन ते जगत होते. पवित्र जीवन जगण्यासाठी, नीतिमान होण्यासाठी आपल्याला प्रार्थनेबरोबर सत्कृत्य करणं गरजेचं आहे. देवाने आपल्याला 10 आज्ञा दिलेल्या आहेत. ते 10 आज्ञा आपण पाळल्या पाहिजे. या आज्ञा कशासाठी आपल्याला दिलेल्या आहेत? त्याचं कारण असं की आपण जर आज्ञा पाळल्या तर आपण देवाच्या अधिक जवळ येऊ. आपल्याला देवाकडून कृपादाने मिळतील. म्हणून आपण या आज्ञा पाळल्या पाहिजे. या आज्ञेबरोबरच आपण आध्यात्मिक प्रगतीसाठी आपण निरनिराळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतो. म्हणजे आपण घरी प्रार्थना करतो, रोजरीची प्रार्थना करतो, बायबल वाचन करतो, मिसाला येतो, नवेना करतो. या सर्व गोष्टी आवश्यक आहेत. परंतु या गोष्टी करण्यामागचा हेतू शुद्ध असला पाहिजे. तरच देव संतुष्ट होईल, तरच आपल्याला कृपादाने आणि आशीर्वाद मिळतो. आणि या सर्व गोष्टीबरोबरच आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे जे मूल्य आहेत, प्रेम, दया, क्षमा, शांती, यांची जोपासना केली पाहिजे. प्रार्थनेला सत्कृत्याची जोड आपण दिली पाहिजे. तर देव संतुष्ट होईल. आपण उद्यापासून 30 ऑगस्टपासून आपण पवित्र मनेचा नवीना याला सुरुवात करणार आहोत. आपण कदाचित मिसाचे हेतू दिले असतील, परंतु या नवीना करण्यामागचा हेतू काय आहे? आपण कशासाठी आपण नवीना करणार आहोत? आपण आपल्याला जे हवं आहे ते आपण पवित्र मनेकडून मागणार आहोत. आणि ते रास्त आहे, ते योग्य आहे, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. परंतु त्याचबरोबर आपण आपलं अंतःकरण शुद्ध होण्यासाठी, आपल्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी
नाहीतर आपण शास्त्राने परिशीसारखेच होऊ. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, ख्रिस्ती होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला अभिप्रेत असं आपण जीवन जगलं पाहिजे. आपल्या जीवनाद्वारे कृतीद्वारे आपण ख्रिस्ताची साक्ष इतरांना दिली पाहिजे, जेणेकरून इतरांना आपल्या जीवनाद्वारे ख्रिस्ताची ओळख होईल. कारण प्रार्थना करणं, मिसाला येणं आणि सध्या जो ऑनलाईन मिसा आहे म्हणजे घरून चर्चकडे यायची गरज देखील नाही, घर बसल्या आपण मिसा बघू शकतो. या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे आणि या गोष्टी सोप्या आहेत. आपल्याला त्या पलीकडे जाऊन जसं ख्रिस्ताने जीवन जगलं तसं आपण जीवन जगलं पाहिजे. संत अँथोनीच्या स्टॅच्यू समोर आपण मेणबत्ती लावू शकतो, ते सोपं आहे. परंतु संत अँथोनीसारखं जीवन जगलं, जशी त्यांनी गरीबाला मदत केली तशी आपण मदत करतो का? बरेला आपण साडी देतो, रोजरीची प्रार्थना करतो, पण पवित्र मरियेप्रमाणे पावित्र्याचं जीवन आपण जगतो का? तिचं जीवन म्हणजे सद्गुणाचा भांडार होतं, तिचं अनुकरण आपण करतो का? आपण मिसाला येतो, एकत्र बसतो, परंतु बाहेर गेल्यानंतर आपल्या लोकांबरोबर संबंध कसे आहेत? आपण भिंतीवरती घरामध्ये निर्णय संतांचे किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचे स्टॅच्यू किंवा पिक्चर फ्रेम्स आपण लावतो, परंतु जेव्हा दुसऱ्याबरोबर वाद होतो, मतभेद होतात, तेव्हा आपण समेट करण्यासाठी तयार असतो का? हा प्रश्न आपण प्रत्येकाने विचारायचा आहे. माझ्या प्रिय बंधूंनी, प्रार्थनेसाठी जोडलेले हात जेव्हा इतरांच्या सेवेसाठी तयार असतात तेव्हा त्याचं मांगल्य वाढतं. ज्या ओठाने आपण देवाची स्तुतिगान करतो, त्याच ओठाने जर आपण दुसऱ्यांची प्रशंसा केली तर देव अधिक संतुष्ट होतो. ज्या हाताने आपण ख्रिस्त शरीर स्वीकारतो, तोच हात जेव्हा जो एखादा माणूस अडचणीत असतो त्याचा आधार बनतो, तेव्हा देवाला आनंद होतो. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आपण शास्त्रीय परुषी यांच्यासारखं जीवन न जगता ख्रिस्ताला अभिप्रेत असं जीवन जगलं पाहिजे. ख्रिस्ताने जे मूल्य दिलेले आहेत त्या मूल्याची जोपासना आपण केली पाहिजे. प्रार्थनेला सत्कृत्याची जोड दिली पाहिजे. आपलं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये दुसऱ्याविषयी द्वेष, राग, सुडाची भावना असू नये. नाहीतर यशा संदेशामध्ये देवाने सांगितलं की हे लोक माझी ओठाने स्तुती करतात, परंतु अंतःकरणाने हे माझ्यापासून दूर आहे. आणि तसं घडू नये म्हणून या विषयामध्ये आपण प्रार्थना करूया की जेणेकरून देवाचे नजरेत आपण नीतिमान ठेवू, चांगलं ख्रिस्ती जीवन जगू व आपल्या जीवनाद्वारे इतरांना आपण साक्ष देऊ. आमेन. आपण उभे राहून आपली श्रद्धा प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वीचा आपण आपल्या विनंत्या बघायचा प्रभूचरणी ठेवूया. येशूप्रमाणे नम्र व सौम्य जीवन जगण्याचे आवाहन करणारे परमगुरु स्वामी, महागुरु, धर्मगुरु व धर्मभगिनी यांना प्रभूने चांगले मानसिक
व शारीरिक स्वास्थ्य द्यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रसार माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे आजची मुले व तरुण पिढी अनेक वाईट सवयींना बळी पडत आहे. या सर्वांना येशूचा आजचा शुद्धतेविषयीचा संदेश प्रेरणादायी करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. शास्त्रीय पुरुषांप्रमाणे आपण सुद्धा आपल्या समाजात असलेले अनेक कालबाह्य परंपरांचे आचरण करीत असतो. या परंपरा आधीच्या परिस्थितीला साजेशा आहे असे नाही याचा विचार करून योग्य ते आचरण करण्याची सुबुद्धी आपणास लावावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. परमेश्वर अंतरंग पाहतो, त्याचप्रमाणे आपण सुद्धा मानवाच्या बाह्य रूपाला किंवा बाहेरील दिखावपणाला न भूलता आंतरिक शुद्धता व सौम्यपणाला महत्त्व द्यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपण पवित्र मरियेच्या जन्मदिवसानिमित्त नवेनाला सुरुवात करीत आहोत. पवित्र मरियेच्या मध्यस्थीने सध्याच्या साथीच्या रोगापासून आपल्या सर्वांचे संरक्षण व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे सर्व समता परमेश्वरीय, आमच्या गरजा विनंत्या आणि तुझ्या चरणी ठेवलेल्या आहेत. आमचा अंतःकरण शुद्ध ठेव व चांगलं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी तू आम्हाला कृपा व प्रेरणा दे. ही प्रार्थना तुझे हृदय पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. बंधुमित्रांनो, आपले बलिदान सर्व समाजाला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा.
हे प्रभू, या पवित्र समर्पणाद्वारे तुझा आशीर्वाद आम्हाला दे. वामामध्ये तुझे दान कार्य पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंत्यग्रह प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वराची आभार मानूया. हे पवित्र विद्या सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्तावर आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानते. हे योग्य व आनंददायक आहे. पापी मनुष्यावरील प्रीतीमुळे त्याने नम्रता धारण केली व कुमारीपासून जन्म घेतला. क्रूसावर यातना सहन करून त्याने आमची मृत्यूपासून सुटका केली. मेलेल्यातून पुन्हा उठून त्याने आम्हाला शाश्वत जीवन मिळवून दिले. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या गायनवृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहे. सर्व पवित्रतेचे उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्याकडे येतो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ते आपल्या शिष्यांना देत म्हणले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापशुद्धीसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
श्रद्धेच्या रस्त्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जीवन जगला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे मी आम्ही तुला एक जीवनदायी भाकर व हा आनंददायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्याची तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर बसलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महाप्रॉन्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमच्या तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणात पुन्हा उठण्याच्या आशीर्वाद ख्रिस्ताच्या विश्वासाने पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करू दे. आम्हा सर्वांना दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, धन्य योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आधारापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह संत जेरोमसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेवरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव व्हावा म्हणून आम्हाला कृपावे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्पित तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पितेकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर नित्याचे हो. आमची दररोजची जीवन आज आम्हाला दे, आणि आमच्या क्षमा कर, तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाने येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असताना आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती वैभव देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वत्र राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. पीस बी विथ यू. जगाचे पापे जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या भोगात आम्हाला कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या भोगात आम्हाला शांती दे. जगाचे पापे दूर करणाऱ्या देवाची कृपा, याच्या भोजनात बघण्यात आलेले सर्व धान्य हे प्रभू तुझा स्वीकार करण्यास मी पात्र आहे. अनेक शब्द आमचे देव.
ख्रिस्त शरीर स्वीकारली. माझ्या प्रिय येशू, पवित्र साक्रामेंटात तू खऱ्या अर्थाने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझी तुझ्यावर अधिक प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावं अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र सॅक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये आणि माझं अंतःकरण हे तुझं निवासस्थान बनव. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, जीवनाच्या भाकरीने तू आम्हाला नवजीवन देतोस. या भाकरीने तुझ्यावरील आमची भक्ती वाढव आणि जनसेवेद्वारे तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. संडे सर्व्हिसेस. आज आपण सामान्य काळातील 22वा रविवार साजरा करीत आहोत. उद्यापासून आपण वेलंकरी मातेच्या नवदिन भक्तीला सुरुवात करीत आहोत. या नवीनच्या काळामध्ये मिसा ऑनलाईन असतील. मिसा चर्चमध्ये साजरी केली जाणार नाही याची भाविकांनी नोंद घ्यावी. या आठवड्याच्या सफाई काशीगाव विभागाने केलेली आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. पुढील आठवड्याच्या सफाई मीरागाव विभागाने करायची आहे याची नोंद घ्यावी. शेवटचा आशीर्वादासाठी उभे असा. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. सर्व